डबा होता नाही का असा रुपये टाईप, आणि या साईडला अजून एक झाड मला दिसत नाही, पण त्याच्यातून बसून लोक तिकडे क्रॉस करायची पहिले. जसं जसं जाईन ना तसं तसं डायरेक्ट नाला आलेला आहे. मुशी बिशी साईडला, आळंदी बिळंदी साईडला डायरेक्ट नाला होऊन बसलेला आहे. भारी भेटतं बरं का इथं. मसाला डोसा विसा एक नंबर भेटतं या साईडला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुरुवार, आणि आज गुरुवारची लाईट नाही आमची इकडं. इन्व्हर्टरची लाईट आहे, आणि या साईडला आपला PC बंद आहे. आज काहीच करता येणार नाही, आपल्याला थंबनेल बनवायचे होते यूट्यूबचे. सो आज गुरुवारची लाईट नसते नेमकी. काय करतो तू? काय खातो? आंघोळ केली का? आंघोळ केली का? दादा जाऊ का? चला चल, तुला सोडून देतो. कुठं जायचं तुला? कुठं नको? कुठं कपडे आण, जाऊ ना रात्री. गाडी नाही. अरे तो पोटले खाली गेला पण तो आजारी का? काय आला तुला? अरे खाऊन बरं ढेर वाढले तू. 100 किलो गेला की तू. गोट्या, अरे गोट्या मळाला ना तुम्ही राव. गोट्या रडन दिली रे रील ती बारी पोरांची. पुसपुस अंगावर थोडस पाणी पडलंय, पण गोट्या म्हणजे डायरेक्ट मी शर्टच बदलू ना आता. गोट्या मुकडा दाखव किती मुकडा नको. अरे तर 50 शाळेने सेल्फी उघडी मोबाईल निसता बघतो रे. गोट्या काय म्हणा तुम्हाला याच्याबद्दल? भांडणं होती. चल गोट्यात आवडा जाऊ. तुला मी छात्री पासतो, तुला घरची काहीच नाही. हाचा उपाशी पाठीच्यात रोडली आता गोट्या दिवस काढतो. पाहू शकता मित्रांनो, गोट्या भाऊ सावंत आणि मी आम्ही चाललोय दिवस काढायला. सार्थक गोट्या चाललो. पिट्टू मागल कुठे काय दिसाना. पावडर खाणार आहे इथं माती उधळते बघ आता. या साईडला टू व्हीलर माती खातात. ऊन किती लागते त्यात, पण दोन्ही साईडला रोड खाल्ल्या तो यांनी मोठा मोठा. अजून नाही बुजावलं रे. आता नवीन प्लॅनिंग केली खोदायची त्या साईडला. वा बाई. आता नाश्ता करायला या साईडला सगळ्यात भारी भेटतं बरं का इथं. मसाला डोसा विसा एक नंबर भेटतं या साईडला. आहे ना जागा इथं बसायला? काय घेणार तू आता? काही पण हा काही पण घेणार? माती खातो का? हिचा गोटी आहे. 2 वर्ष झाले मी इथे येतो नाही नाश्ता करायला. तेच भारी यांची पण गोट्या बोई. मेनू पण लय मोठा आहे बरं का यांचा. जेवण वगैरे सगळंच भेटतं इथं. टेस्ट खरंच चांगली. पण आम्ही सगळ्यात भारी जाईन मला मसाला डोसा खाणार आहे. मसाला डोसा, बटर मसाला डोसा खाणार आहे. 70 रुपयालाच आहे फक्त. रेट पण व्यवस्थित एकदम. बिल आहे ना इथं 200 रुपये झालेलं आहे. 2 मसाला डोसा, 2 बटर मसाला डोसा, 1 पानची बॉटल घेतली मोठी, आणि 2 कोक घेतले. चांगलं कमी रेटमध्ये चांगलं जेवण आहे बरं का. जेवण पण चांगलं आहे. नाश्ता केला आम्ही आता. जेवणाची पण क्वालिटी चांगली आहे. बऱ्याच वेळा जेवण पण केलेलं आहे.
चांगले रेकमेंडेड एकदा तरी येण्यासारखं यावं. आता आम्ही ना IT पार्क मध्ये बरोबर तळावड्याच्या आणि या पलीकडे आम्ही जे गेलो ना तिथं नाश्ता करायला ते होतं निकोजे गाव बरोबर. आम्ही ब्रिजवर आलो ना तो ब्रिज नंतर झालेला आहे. पहिला जुना रोड होता ना त्या जुन्या रोडने आता आम्ही तुम्हाला चाललेलो आहे नाही का. हा जुना रोड आहे पहिला आणि त्या जुन्या रोडचं तुम्हाला दाखवतो तिथला पूल आहे. जास्त पाणी आल्यानंतर आहे ना ते लोक कसे क्रॉसिंग करायचे ना नदी ते पण दाखवतो. आता बऱ्याच वर्षानंतर मी इकडं आलेलो बरं का. बरेच चेंजेस झाले इकडं. लोकांनी प्लॉटिंग बिटिंग करून विकून टाकले आता त्या साईडला. वर पण प्लॉटिंगचं काम चालू आहे त्या साईडला. विकलं बरंच लोकांनी क्षेत्र. पण इकडं पुढं जर बघितलं ना अजून हायवेवर का शेती ते लोक करतात अजून चांगली. असा जुना रोड आहे बघा ते लोकेशन आहे. पहिलं ज्यावेळेस हा ब्रिज नव्हता ना त्यावेळेस हा ब्रिज होता आणि इथून क्रॉस करून जायची लोक पहिले त्या गावाला. त्या साईडला हवेली तालुका आहे आणि नदी केलं की खेड तालुका. आणि ज्या वेळेस ना पाणी जास्त व्हायचं ना ओव्हरफ्लो व्हायचं अख्खं इंद्रायणीला पाणी जास्त यायचं ना त्यावेळेस ओव्हरफ्लो व्हायचं ना त्यावेळेस सगळं इथून दाखवतो म्हणता हे ना असं डबा होता नाही का असा रुपये टाईप. आणि या साईडला अजून एक झाड मध्ये दिसत नाही पण त्याच्यातून बसून लोक तिकडं क्रॉस करायचे पहिले. आता ते बंद झालेलं आहे बरं का. पण अजून लोक इथं मासे वगैरे पकडायला बरेच जण येतात. जुगाडमध्ये येतात पकडतात एक जण त्यांनी जाळी टाकलेली. इकडं जलपर्णीला आहे साईडला. इकडं पुढं जलपर्णीला आहे. नदीचं पात्र पण लय बारीक झालं म्हणजे इकडं आल्या तसंच पुढे येतं तसंच नदीचं पात्र बारीक झालेलं आहे. आणि देऊ साईडला तर पात्र तर एकदम उथळ झालेलं आहे आता. या साईडनी नाही ना मध्ये थोडंसं खोलीवर का आणि पुढे गेलं की अख्खं उथळ आहे. आणि मग बघतो तिकडं महाराजांनी गाथा बुडवलं त्यांना तिथं जास्त खोल आहे. आमच्या साईडला देऊ साईडला चांगलं पाणी. जसं जसं जाईन ना तसं तसं डायरेक्ट नाला आलेला आहे. मुशी साईडला आळंदी बिळंदी साईडला डायरेक्ट नाला होऊन बसलेला आहे. एकदम घाण पाणी या साईडला. मग आता पाण्याची नाही राहिलं तसं बरं का. साईड आलं ना आमच्या जुने दिवस आठवतात मला. कारण माझ्या वर्गातले बरेच जण आहे ना तिकडं राहायचे बरं का. आणि आम्ही टू व्हीलरवर आमची टू व्हीलर आम्ही तिघ होतो असे तिघ थोडी चाडायला लागली का अशी पलटी झाली अशी पडलो होतो सगळी तिघ जण 9वीत असताना 2009च्या दरम्यानचा विषय असणार आहे. दाखवतो ना इकडं सगळ्यात चढ चढायला चढून आमची गाडी पलटी आली. तिघ पडलो होतो आम्ही तिघ. तरी ना लपून गाडी आणली होती आम्ही चोरून आणि पडली का हाय तशी प्रत्येक लावली. डेव्हलपमेंट जशी होती ना तसं सगळं चेंज होतं अख्खं. चाललो आम्ही आता घरी. साधारण वाजलेलं आहे 2:30. आता 2:30 पण किती बघा. आता बघ खरा उन्हाळा चालू आहे झालेला आता स्टार्ट झालेला आहे. आता फेब्रुवारी एंडिंग आहे तसं बघितलं तर. ऊन पणला जास्त लागते आता. या साईडला पहिले झाडं होते रोडमध्ये पण बरीच झाडं कापली बरं काय. चला जाऊ घरी. BMW RR गोट्या 50 शाळा मोबाईल बघतोय सेल्फी. काळा पडला काय या दिवस काढायला या.
गोट्या तुला हॅरी पॉटरची छेडी धरून आळंदीला दिवस आळंदीला धर साता का तू नवीन खरेदी 2000 सीसीची साधानी गिफ्ट केलेली गोटला साधानी पिट्टू काका आई आहे खुर्ची कदा कदा आले पिट्टू काका जाऊ का चला आज तू काय दिवस काढणार आता 11 वाजेपर्यंत हटत नाही रात्रीच्या 4 वाजता आला गडी या इथला मीटिंग चालू आहे आता मुलांची बोला काय बोला गोट्या बोल बाळा छकडी किंग गोट्या बारीक पोरांची मीटिंग नाहीये इथं नितीन घरी जा लवकर तुला बोलावतात घरी जा छकडी किंग गोट्या घरी जा पट्टे बोला गाडी नीट डर 2 3 4 5 काय करतोय पाठी घासतो काय लाईट आली का रे आई वा लाईट आजच काय खाल्लं तू काय खाल्लं सर पनीर चिल्ली खाल्ली का कुठे आणली पनीर चिल्ली तुला पनीर चिल्ली कुठे आणली काय ओ शपथ हाऊ सायकल खेळतो आजात तिच्या आईला काय तर हा करच्या काळा कर काळा 4 वाजले आता आणि नेमके लाईट आलेली आपल्याला थंबनेल रीड करायचं आहे सो आपण ते काम करू शकतो आता दुपारचे साधारण 4 वाजलेले आणि मी आता जेवण करतोय जेवण ना अर्धी चपाती आहे भाजी खा थोडी कारण दुपारी मी नाश्ता केला होता सकाळी 1:30 दरम्यान नाश्ता केला होता आम्ही गोट्यान मी आणि आपलं जे बरेच थांबले राहिलेत ना मागले ब्लॉगचे ते रीड करायचं काम करू आज पण काय ब्लॉग आमची इच्छा नव्हती म्हणलं आजचा दिवस स्किप न करायला करू आपण कंटिन्यू इथं काय करतो अयो फुल खेळतो का जा टी बघ जा बाहेर जा फुल तिथं असं मग माग ओ खाली फुल्या बॉल आहे बाळा तो कोणाचा बॉल आहे तो तुझा आहे का निघा आपण गाडी तर पार्क केली आता सरळ चाललं खाली आपण सनसेट बघायला सनसेट त्या साईडला आहे आम्ही अपोजिट साईडला आहे पण जरा आज करण्यासारखं काहीच नाही खरं तर म्हणून म्हणलं आज रिलॅक्स राहू कारण काल मी गेलो 2 व्हीलरवर बैरवाडी घाटात अक्षरशः मग ना तोंड करा आपल्याला डायरेक्ट मग डोकं दुखत होतं अक्षरशः एवढं ऊन लागलं मला मग 2 व्हीलरवर फिरायची इच्छा होत नाही माझी आता अजून साधारण आज गुरुवार आहे उद्या शुक्रवार आणि शनिवारी गाडी भेटेल मला तेव्हापासून शनिवारपासून मी परत येणार आत्ता संतोष शेठ आणि मी चालू आहे चहा आणला आहे मी मस्त चहा पिऊ आमची जुनी जागा आहे इथं लॉकडाऊनला आम्ही इथं लय दिवस काढलेले लॉकडाऊनला
इथं 2-2 तास थांबायचं आम्ही. काय ना भारी वाटायचं ना. आणि माझ्या गाडी टू व्हीलर एवढा प्रॉब्लेम आहे ना, याला ब्रेक नाही काय नाही. मला आहे ना घरून ब्लॉक पण स्टार्ट करता येत नाही. कसं आहे करणार, तो एक लय प्रॉब्लेम आहे.